काय करायचं नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज सगळी कामं आवरलेली आहेत आणि काल आशूच्या इकडे जाऊन आलो। खूप यायला लेट झालं, जवळजवळ 1:15-1:30 झाला रात्रीचा आणि त्यामुळे मग पुढचा काही परत व्हिडिओ बनवलाच नाही आणि मग स्टॉपच केलं। तर तो व्हिडिओ तुम्ही आता आधीच्या ह्याच्यामध्ये पाहिलाच असेल। तर आता आज वाईला निघाली आहे। वाईला थोडंसं काम आहे बचत गटाचं। बचत गटामध्ये आमच्या 12 महिला आहेत आमच्या गटामध्ये, बाकी सगळ्या गटांमध्ये 10-10 आहेत, आमच्या फक्त 12 आहेत। तर आज काही काम आहे, मी काल नसल्यामुळे मला काही म्हणजे कळलंच नाही, फक्त ताईंनी फोन करून सांगितलं की उद्या आपल्याला वाईला जायचं आहे। तर त्या संदर्भात आता निघाली आहे वाईला। तर चला आता निघतेच आहे, तयार झालेली आहे, सगळं झालेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे, फक्त भांडी घासायची राहिलेत। पण आज आशू घरी आहे, आशू आता ते आवरून घेईन आणि नांदुऱ्याच्या मावशी पण आहेत, मग त्या आता वरच्या घरी गेल्यात, नंतर मग तिच्याबरोबर येऊन जेवण वगैरे करून घेतील। तर चला आता मी निघते वाईला। खूप दिवसानंतर आम्ही तिथे आलो, खूप दिवसानंतर। अजून काम होतंय, मधली सुट्टी झाली त्याच्यामुळे मग आम्ही सगळ्या इकडे सोल कढी घेतो। तुम्ही दोघी काय घेणार आहात? काय घेणार आहात? काय घेणार आहात? मिसळ पाव ना, मिसळ पाव। चला पोटात भर घालतो आणि पुन्हा मग बँकेत जातो। हे असतं ना, काय त्याला म्हणतात हे असतं इथे घेतलेलं आहे छान मिसळ पाव आणि आता मिसळ पावचा नाश्ता करतोय। लाईट घरून जेवण करून आलेलो, पण दिवसभर इथेच आहोत, अजून किती वेळ लागेल सांगू शकत नाही। चला मग आता मिसळ पाव खाऊयात। कशी लागते मिसळ पाव? मस्त आहे नक्की। चला मिसळ पाव खाऊ। फायनली 4:15 वाजता सहीसाठी मिळाले, अजून बाकीची प्रोसेस बाकी आहे। डन। हो मग काय आज पार्टी? हो चला जाऊया लगेच। आज काही चांगली पार्टी आहे। बँक बंद व्हायचं टायमिंग आणि आमचं बँकेतून बाहेर पडायचं टायमिंग एकच झालेलं। आत्ता नंबर आला आणि आत्ता छान पैसे मिळालेले आहेत, आता होणार आमची पार्टी। नंदुबाईंनी आल्या आल्या काम लावलं, त्यांचं प्लकिंग केलं आणि चेहऱ्याला काय लावलंय? चेहऱ्याला काय लावलंय आशू आत्याच्या? काय? सॅलिसिलिक ऍसिड। वरमाईची तयारी सुकलं पाहिजे अजून। नव्हते ना, कोणती घ्यायची? आता 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 दिचू दिचू माय तुझा फ्रंट कॅमेरा ब्लर दिसतो, बॅक वाला चांगला दिसतो। दादाने काल व्हिडिओ बनवलेला त्यातला बघ। रूमचा रेट 19,000।
19,000. हा बापरे. त्यात सोडून दिला थोडं 1 BHK. कसं असतंय रूमच खाली नाही कुठंच पिलो कोणतरी पिल्लू मला हात मारते. काय डबल कपड्याचे असते. हा बोल. नवीन डिश घ्यायचा पूजीला नवीन डिश घ्यायचा असू द्या ना असू द्या. कसं मग बस माझं कसं दुकान. फुल कंटाळा आला आज आणि अख्खा दिवस पूर्ण असाच गेलाय. कारण ना म्हणजे बँकेत बराच वेळ गेला. बराच वेळ म्हणण्यापेक्षा आम्ही 11 वाजता गेलो होतो. संध्याकाळी 6 वाजताच आम्ही बाहेर निघालो. 6 वाजून गेले होते त्यानंतरच आम्ही बाहेर निघालो. पूर्ण दिवस गेला. पण सगळ्या बायका खुश होत्या. खुश अशा करता होत्या की त्यांना सगळ्यांना आता पैसे मिळाले होते आणि प्रत्येकाचं नियोजन, मी हे करणार, मी ते करणार, मी यांना देणार, मी अमकं करणार, मी तमकं करणार, असं प्रत्येकाचं काही ना काही चालूच होतं. आणि मस्त वाटलं जरा, म्हणजे त्यांच्यासोबतही वेळ गेला. जरा दुपारी खूप बोर झालं, पण म्हणजे जरा नाही का सगळ्या एकत्र आलं की जरा वेगवेगळ्या गप्पा टप्पा ऐकायला मिळतात, तर असा प्रकार. आणि छान मग भूक खूप लागलेली म्हणून मग तिथेच बाजूला एक हॉटेल होतं, तिथे मग गेलो आणि तिथे मिसळपाव खाल्ला, तुम्ही पाहिलाच आहे. तर अशा प्रकारे पूर्ण दिवस घालवला. आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर ज्या 2 नंबरच्या नंदूबाई आहेत, मधव्या नंदूबाई, तर त्या आल्या होत्या, मीनाताई. आणि त्यांनी आल्याच कामाला लावलं म्हणजे त्यांनी प्लकिंग वगैरे करून घेतलं. पुन्हा फेशियल करायचं होतं, पण माझ्याकडे किट नव्हतं, त्याच्यामुळे आशूने त्यांना सॅलिसिलिक ॲसिड लावलं. आणि मग त्यांनी नंतर फ्रेश झाल्या आणि त्यानंतर मग त्या गेल्या वाडीला, आनंदपूरला. आणि म्हणजे चैतन्य सोडून आला वेळापर्यंत आणि तिथून मग पणू येणार होते न्यायला. जे मोठ्या नंदेचा मोठा मुलगा, तर तो येणार होता घ्यायला. आणि मग त्या गेल्यात आज. आता उद्या आहे हळद उठण्याचा कार्यक्रम, तर त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत. तर नांदुराहून अजून पाहुणे येणार आहेत. दीर, जाऊबाई, मावस दीर, मावस जाऊबाई आणि मावस नंदूबाई, तर अशी 3 जण उद्या येणार आहेत परत. आणि मग ती लोकं आल्यानंतर मग पुन्हा मग म्हणजे आम्ही सगळे इकडचे संध्याकाळी हळदी कुंकाला जाणार आहोत. तर तो व्हिडिओ आपण उद्या पाहणारच आहोत. तर एकंदरीत असा हा पूर्ण दिवस गेला. आणि त्यानंतर मग आल्यानंतर जेवण करायच्या आधीच थोडंसं वर गेले शिवाज्ञाकडे, वरच्या घरी, कारण तिला 2 दिवस भेटलेच नव्हते. कालचा दिवस गेला पाहुण्यांकडे आणि आज तर पूर्ण बँक म्हणजे काय प्रकार, तो एका जागेवर बसून म्हणजे बोर होऊन आज जाणला. तर असा हा एकंदरीत पूर्ण दिवस गेला. आणि नंतर मग थोडंसं तिच्याकडे जाऊन यावं म्हटलं. तिच्याकडे गेलं की खूप छान वाटतं, फ्रेश होऊन जातं. मग तिच्याकडे गेले, थोडा वेळ तिच्याबरोबर म्हणजे छान असं हसी मजाक केलं. आणि आशू तिला अशी खेळवत होती, तर ती अशी म्हणजे ती जसं तिला असं काही म्हणजे करून दाखवेल
ती ॲक्शन करून दाखवेल किंवा हसवेल किंवा काय करेल तशी ती जोरजोरात हसत होती आणि खूप छान असा प्रतिसाद देत होती. आणि तिला ना आता खूप कळायला लागलं आहे. 6 महिन्याची झाली, तिला बरोबर म्हणजे आपली माणसं तिला बरोबर ओळखतात, रोजची माणसं तिला कोण घेणारी आहेत. बाहेरचं नवीन आलं तर त्याच्याकडे ती अशी एकटक नुसती बघतच राहते अशी, म्हणजे आणि जात नाही जवळ. जवळ गेलं की मग ते असं बघणार आणि रडायला सुरुवात करणार. आणि आता तिला खाऊ वगैरे चारायला सुरुवात केले, तसं आधीच केले, पण म्हणजे आता जरा खिमटी वगैरे म्हणा, भाताची पेज, थोडीशी तांदळाची खीर वगैरे किंवा काय असा प्रकार तिला चालू केलेला आहे. आणि बाकीचंही तर मग तिला म्हणजे ती पचवते सगळं, म्हणजे तिला आवडतं सगळं असं खायला. काही दिलं तरी ती म्हणजे असं नाही म्हणत नाही किंवा फुरक्या मारत नाही, काही नाही असं. आणि खूप छान वाटतं. मग तिच्याजवळ तो पूर्ण वेळ तेवढा घालवला आणि त्यानंतर मग घरी येऊन जेवण केलं. आज अहोना नाईट आहे, मुलं आणि मावशी आहेत आणि मी. मग आम्ही 4 जणच होतो. जेवण केलं आणि जेवण करून आता सगळं भांडी वगैरे आवरून झालेलं आहे, कट्टा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आणि आता खूप कंटाळा आलेला आहे, खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे. बिना कामाचा दिवस घालवूनसुद्धा खूप कंटाळा आलेला आहे. तर आता आराम करायचा. तर असा हा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब, सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा. बाय.